नमस्कार, माऊली रामकृष्ण हरी आनंदवारीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय पालखी सोहळा 2026 341वा सोहळा अगदी आनंदामध्ये थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। अनेक भाविक भक्त वारकरी ज्येष्ठ आबालवृद्ध या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येकाचं एकच उद्दिष्ट आहे, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक व्हायचं आहे, पांडुरंगाचं रूप डोळ्यामध्ये साठवायचं आहे। कान्हया रे जगदेशी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदेशी जगदेशी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदेशी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदेशी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदेशी कान्हया रे कान्हया रे देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी कुळ माझे गाव साऱ्या गावात माझं नाव कुळ माझे गाव साऱ्या गावात माझं नाव आहे गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं नाव आहे गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं नाव राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून। नमस्कार, आनंदवारीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पंढरीच्या वाटेवर या ठिकाणी पाहू शकता दिंडी क्रमांक 82 श्री भीमाशंकर चक्रेश्वर भामचंद्र पंचक्रोशी भामचंद्र डोंगर पंचक्रोशी दिंडी क्रमांक 82 खऱ्या अर्थाने आदरणीय कैलासवासी तुकाराम महाराज कुळेकर बाबांनी या दिंडीची मुहूर्तमेढ रोवली आणि या दिंडीचा आता खऱ्या अर्थाने चालक म्हणून भांबोली नगरीचे माजी सरपंच आदरणीय किसनजी महाराज पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर अशी पारदर्शकपणे दिंडी या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते। आपल्या समेत मच्छिंद्र महाराज पिंजन आहेत। दरवर्षी वारीमध्ये या ठिकाणी जी दिंडीची जी प्लेट आहे ती आपल्या खांद्यावर खऱ्या अर्थाने हातामध्ये घेऊन लिहिली आहे, ती जबाबदारी पार पाडत असतात। मच्छिंद्र महाराज काय सांगाल, हे हातामध्ये प्लेट घेऊन हात वगैरे दुखत नाही का? नाही आहे, हात वगैरे दुखत नाही आहे। आनंदाचा आपण आहे, आनंद आहे, हा जो आनंद आहे वारीमध्येच मिळतो, हा इतर कुठे भेटणार पण नाही आहे। आणि ही वारी आहे हे आपल्या तुम्ही किती वर्ष आले वारीला येतात? मी आता 2-4 वर्ष यांच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीत चाललो आहे आणि 2 वर्ष आपल्या पालखीत चाललो आहे। सोमनाथजी राऊत महाराज आहेत, हे देखील परमपवित्र माऊलींचा ध्वज घेऊन खरं तर डोक्यावर वारकरी टोपी आणि छातीशी भगवा झेंडा उराशी कवटाळून खऱ्या अर्थाने वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात। ते सोमनाथ महाराज राऊत आहेत। महाराज काय सांगाल, एवढे 15-15, 20-20 किलोमीटरचे पल्ले असतात, एका दिवसामध्ये हातपाय दुखत नाही का? नाही नाही माऊली, हातपाय दुखायला काय येत त्याच्यावर नाही ना, माणसाला ऊर्जा भेटते उलटा। मावशी तुमचं नाव सांगा। सुभद्रा शांताराम निकाडे। किती वर्ष आले आता वारीला तुम्ही? 10 वर्ष झाली। 10 वर्ष आले। कसं वाटतंय वारीमध्ये आल्यानंतर? एक नंबर वाटतंय। घरचं परपंच टाकून इथं ओढ लागते, कधी वारी येते कधी आनंद घेतो म्हणून आनंद भेटतो। नक्कीच या मावशींचं मला विशेष असं कौतुक करायचं आहे, कारण ह्या मावशी मी मागच्या वर्षी देखील या दिंडीमध्ये आलो होतो। तुमचं वय किती आहे आता? 50. मावशींचं वय 50 आहे, परंतु त्यांचा वारीमधला उत्साह जर तुम्ही पाहिला तर एखाद्या तरुणाला लाजवेल देखील आहे। एवढं 15-15 किलोमीटर चालून देखील मावशी आनंदाने फुगड्या खेळतात, उड्या मारतात, नाचू कीर्तनाची अंगी आपण जसं म्हणतो। खरं तर डीजेच्या कर्कशच्या आवाजा डीजे पुढे नाचण्यापेक्षा या वारीमध्ये आनंद आहे, वारीत नाचलेला आनंद आहे। डीजे पुढं काय वार नाचायचं, हे पांडुरंगाची वारी आहे, वर्षातून एकदा येते, याच्यात आयुष्याचा आनंद आहे याच्यात। अशोक राऊत। किती वर्ष आले आता? 12 वर्ष झाली। काय प्रचिती, काय अनुभूती आहे वारीमध्ये? आनंद आनंद भरपूर मिळतो, पायी दुखत नाही, हात दुखत नाही, काही नाही, माणूस
आनंदी आनंद राहतो. वारीच्या बातम्या पाहण्यासाठी घडामोडी पाहण्यासाठी निवेदक रुपेश वाळके यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओला खूप लाईक करा, शेअर करा. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही वारी पोचली पाहिजे, कारण ही एक आपली मराठी अस्मिता आहे. वारी म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची एक अस्मिता आहे. देव देश धर्माला मानणारी आपण सर्वजण आहोत, त्यामुळं वारी ही मराठी माणसाची अस्मिता आहे. ही वारी टिकली पाहिजे आणि माऊलींनी तुकोबारायांनी खऱ्या अर्थाने अनेक वर्षांपासून चालू केलेला हा सोहळा असा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच अभूतपूर्व हा सोहळा चालू राहो. आणि आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी आणि खऱ्या अर्थाने संत साहित्याचे गाडे अभ्यासक, त्यांना एक उत्तम जाण आहे आणि उत्कृष्ट गायक म्हणून ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा नावलौकिक आहे असे हरिभक्तीपरायण आदरणीय भरत महाराजकडे आपल्यासोबत आहेत. भरत महाराज, काय सांगाल या सोहळ्याबद्दल? जगतवंदनीय जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि महाकैवल्य तेज माऊली संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही संतांचा हा दिंडी सोहळा, पालखी सोहळा हा खूप मोठ्या लोकसंख्येचा आणि अगदी शतकानुशतकं चालत आलेला हा सोहळा आहे. या सोहळ्यासाठी कुणालाही निमंत्रण द्यावं लागत नाही, कुणालाही आमंत्रण द्यावं लागत नाही, तरीही लाखो जनसमुदाय असलेला हा सोहळा कुठचंही नियोजन जास्त नसताना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने हा सोहळा पंढरपूरच्या दिशेनं पांडुरंग पायवारी 16/2026 श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर पंचक्रोशी दिंडी क्रमांक 82चा आजचा आपला 4थ्या दिवसाचा लोणी काळवर या ठिकाणचा मुक्काम. आजची आपल्या दिंडी सोहळ्यासाठी अन्नदान रूपी सेवा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर सन्माननीय बबनराव भगवान पाचपुते पाटील, तसेच वासुरी नगरीच्या माजी सरपंच सौभाग्यवती सैलताई शिवाजीराव विश्वनाथ पाचपुते पाटील, सन्माननीय किरण शेठ ज्ञानदेव गडदे आणि सन्माननीय दीपक शेठ शंकरराव गडदे या 4 मान्यवरांची आजची आपली एकादशीची अन्नदान रूपी सेवा आपल्या दिंडी सोहळ्यासाठी संपन्न झालेली आहे. त्यांचं दिंडी सोहळ्याच्या वतीनं मनापासून सहर्ष असं स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. त्यांचा या ठिकाणी प्रथमतः दिंडी सोहळ्याच्या वतीनं सन्मान होतोय. तो दिंडी सोहळ्यातील हरिभक्त पारायण यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण संकल्प सोडण्यासाठी पुढे यायचंय. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुभाद्र, आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा ज्ञानेश्वराशी बोला पुंडलिकावरदार विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु संत तुकाराम महाराज की जय. भामचंद्र भगवान की जय. जय. बसा. बसा. भगवान की जय. बसा.